गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी महिलांची शेतशिवारात भटकंती सुरू आहे। गावात 95 लाख रुपये खर्च करून केलेली जलजीवन मिशन योजना निष्फळ ठरली आहे। गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आलं, मात्र जिल्हा परिषदेनं ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्यानं तिथे पाणी आटलंय। आता शासनानं कल्पात्री मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वित करून नागरिकांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। महिला सुद्धा पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर येतात आणि खूप त्रास करतात। उन्हामध्ये खूपच त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासाने खूप मुलं असे पाण्यासाठी त्रस्त झालेले आहे। तरी शासनाला हीच मागणी आहे की या पालेवाडा गावामध्ये पाण्याची व्यवस्था करावी। आमच्या गावामध्ये मागील 4 ते 5 वर्षाआधी पाण्याची योजना आली होती, हर घर जल हर घर नल। त्यामार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर नल लावला, त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही। जो स्रोत आमचा मुख्य आहे महाजनटोला या गावामध्ये, तिथून त्या विहिरीला पाणीच नाहीये। त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाहीये व तो ठप्प पडलेला आहे। पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आटलेलं आहे।